कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये। लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वपूर्ण अपडेट असणार आहे। अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओच्या खाली असू दे किंवा प्रत्येक लाडक्या बहिणी हेच विचारत आहेत की आमची केवायसी पुन्हा सुरू होणार का, आम्हाला परत एकदा पैसे मिळणार का। तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भात मंत्री अदितीताई तटकरे म्हणजेच महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी महत्वपूर्ण अपडेट देण्यात आले आहेत। अनेक जणांचे हेच प्रश्न होते की ई केवायसी केल्यानंतर आमचे पैसे बंद झाले आहेत किंवा आम्हाला काही कारणांमुळे ई केवायसी करता आली नाही, मग आमचं काय। तर लाडक्या बहिणींनो, ई केवायसी करणे बंधनकारक होते। सगळ्याच लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे बंधनकारक होते। डिसेंबर पर्यंत तुम्हाला संधी म्हणजे चान्स देण्यात आला होता। त्यानंतर एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींना दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी देखील चान्स देण्यात आला होता, एक संधी देण्यात आली होती। त्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे पैसे पुन्हा सुरू होणार। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, पण काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणींमुळे काय झालं आहे की तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे। तर मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की लाडक्या बहिणींनो, तुमचे पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन पडताळणी सुरू करण्यात आली आहे व तुम्ही जर त्यामध्ये पात्र झाला तर तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। अनेक लाडक्या बहिणींनी ई केवायसी केल्यानंतर मार्च पासून हप्ते बंद झाले आहेत। तुमचे देखील पैसे बंद झाले असतील तर लगेच कमेंट करून सांगा, कारण लाडक्या बहिणींनो, ई केवायसीच्या संदर्भात मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की ई केवायसी करणे बंधनकारक आहे। सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे डीबीटी प्रक्रियेद्वारे ज्यांना पैसे येतात त्यांना सगळ्यांनाच सरसकट सगळ्यांनाच ई केवायसी करणे बंधनकारक आहे। कोणतीही डीबीटी प्रक्रिया असू द्या किंवा जे काही संजय गांधी निराधार योजना असो किंवा दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, पण लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे बंद झाले आहेत, पण त्यासोबतच निराधार योजनेचे देखील तुम्हाला हप्ता बंद झाला असेल तर त्यावरती सुद्धा काम सुरू आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे पैसे पुन्हा सुरू होणार आहे। पुन्हा पडताळणी प्रक्रियेला आता वेग सुरू झालेला आहे। पडताळणी प्रक्रियेला वेग असल्यामुळे पुढच्या महिन्यापासून परत एकदा तुमचे हप्ते सुरू होऊ शकतात। या संदर्भात मंत्री अदितीताई तटकरे यांनी हे पण सांगितलं आहे की आम्ही कोणालाही अपात्र करणार नाहोत। ज्या महिला पात्र आहेत त्यांना 100% त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। महत्वपूर्ण अपडेट आहे। तुम्ही पात्र आहात का, तुमच्या खात्यात पैसे जमा होतात का, नक्कीच कमेंट करून सांगा। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करून पुढील अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद। या योजनेबद्दल टीका सातत्याने होते आणि आताही होते। खरं ज्या वेळेला लाडकी बहीण योजना आली त्या दिवसापासूनच म्हणजे 28 जून 2024 मध्ये आदरणीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये ती योजना घोषित केली, त्या दिवसापासूनच विरोधकांनी या योजनेवर टीकाच केलेली आहे। ते म्हणायचे फॉर्मच भरू नका, तुम्हाला कधी लाभच मिळणार नाही। काही विरोधक तर असे आहेत की त्यांचे काही सहकारी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधामध्ये गेले होते। तर जेव्हा सुरुवात करत असताना ज्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन विरोध केलेला योजनेला, ते आत्ता त्या संदर्भामध्ये वेगवेगळी वल्गना करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीचं नेहमी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यावेळेला दादा असतील, आता सुनेत्रा वहिनी असतील, मंत्री म्हणून मी असेल, आम्ही नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की अधिकाधिक पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। ई केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास 6-8 महिन्याची मुदत दिली आणि ई केवायसी हे सगळ्या डीबीटी योजनांना बंधनकारक आहे। मग ती लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो, अगदी आता नुकसान भरपाई द्यायची असेल तरी ई केवायसी ही बंधनकारक असते, कारण त्यांच्या अकाउंटला डिरेक्टली ते पैसे जात असतात। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण 6-8 महिन्याचा तो कालावधी दिला होता। त्याच्यामध्ये ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केलीच नाही त्यांनी आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती होतं किंवा ज्यांच्याकडे वाहनं होती, अशी सोडून कुठल्याही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय झालेला नाही। उलट आम्ही हा प्रयत्न करतोय की संजय गांधी निराधारमध्ये सुद्धा ज्या लाभ घेत होत्या त्यांनी जर लाडकी बहीणमध्ये रजिस्टर केला असेल आणि त्यांचे दोन्ही लाभ जर थांबले असतील तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। आणि ज्या महिलेनी ई केवायसी केलेली असेल पण तरी तिला काही कारणास्तव लाभ मिळत नसेल तर त्याची सुद्धा अशी निवेदनं जी प्राप्त झालेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चौकशीही करत आहोत आणि त्याच्यामुळे कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये ही दक्षता त्या निमित्ताने आम्ही घेत आहोत।